गाय आणि ही वासरू आहे तिकडं पाणी प्यायला आलेत, पण डवकणीमध्ये पाणी नव्हतं. रोहित पाणी काढतोय. इकडे आमची विहीर आहे, बामणाची विहीर. हे पाणी आहे, सगळे गुरं पाणी प्यायला येतात. पण ही जी डवकण आहे ना, ही गुरांसाठी गेलेली आहे, गावच्या गुरांसाठी. पण ही भरलेली नव्हती, तर रोहित भरतो. इथं काढणं होता तर हे मस्त पितील पाणी. मस्त आहे, पांढऱ्या कलरचा पूर्ण. बोल लो गलो. या 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 असं बोललं ना, येतं तर पाणी प्यायला. या 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 लो गलो. या 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 आंबा खाली या. वासरू पाणी पितोय. मस्त आहे, पांढऱ्या कलरचं पूर्ण. त्यांना बरं वाटत असेल. याची मम्मी येते इकडे. या 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 या. ती आम्ही कशी येणार नाही पियाला, थोडी घाबरते ती. हे बघा आले, पाणी प्यायला आले बघा. आता काढ, काढ. तिकडून मारले बघा गुरं. ताण लागली जोरात त्यांना, धावतात एकदम. नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. मित्रांनो, आपण चाललो आहोत खाडीमध्ये शिपे काढायला. शिपे म्हणजे मोठी शिंपल्याचा प्रकार आहे, त्याला मुळे बोलतात ना, त्यातला मुळ्याचा एक मोठा प्रकार आहे. तो मोठा शिपा असतो, तो आम्ही काढायला चाललो आहे. त्याला हे पण बोलतात, म्हारई बोलतात. म्हारई, त्याला आमच्याकडे शिपा बोलतात. आपण ते काढायला चाललो आहे. तर बघूया आपल्या खाडीमध्ये भेटतात, कारण की आहे ना, पाण्याला मस्त ओटी लागले. आणि आता तारा जो आहे म्हणजे ओटी आहे ना, दुपारवरती गेली, त्यामुळे मी दुपारी चाललो. आता माझ्यासोबत रोहित आहे, अजय आहे, अजून एक दोन पोरं आहेत. ती पुढे गेली खाडीमध्ये. पुढे रोहित चालतोय, हाताने पिशवी घेतले, त्यामध्ये कोयती आहे, थंड पाण्याची बॉटल आहे. रोहित आपल्या भेटते शिपेना खाडीमध्ये. आपल्याला शिपे भेटतील, पण जर शिपे नाही भेटले तर आपण ऑप्शनसाठी वले सुद्धा घेऊ. ओके, तर काहीतरी काय आपला ऑप्शन असेलच. बघूया. आपण जास्त ट्राय आपण शिप्यावर करणार आहोत. शिपे म्हणजे म्हारई, आमच्याकडे शिपे बोलते ना. तर बघूया. इकडे बघा, ते दोघं जण आहेत, ते अजय आणि कंत्र अजून आहे सोबत. तिकडे काय तिथे कालवं काढतं वाटतं. खालून पूर्ण हवा आली जोरात, तिथून हवा आली. पाणी खूप पाणी असतो इथे. दोन पुरुष आपल्या वाटते असेल नव्हते, पाणी असतो इथे. आता पूर्ण मी बाहेर पडलोय. आता रोहित येतोय, अजय येतोय, आणि पाठी अजयच्या पाठी स्मित आहे बघा. त्यांना पाणी कळलं झालं बघा, टोपरावर पाणी झालं आहे, तसं पाणी नाही आहे. बारीक बारीक पाऊस आला इकडे. आता मस्त बरं वाटतं जरा पावसामध्ये, थंडगार. जाम ऊन लागत होता, पावसामध्ये बरं वाटतंय. आता आपण इकडे बघूया आपल्या भेटते का शिपे. हे बघा, हे ना वले बोलतात, असे चिखलामध्ये असतात. आपण जमवतोय. इकडे पण आहे, रोहित भेटला रोहितला एक. इकडे अजून खूप अशा आहेत, शोधायला लागते चिखलामध्ये. इकडे भेटतं पण आहे बघा, इथे एक वला आहे. असे वले असतात चिखलामध्ये. हां, जवळजवळ खूप भेटतात. तर ही पार आहे ना आमची इथे, त्या पारीमध्ये आहेत ना, पूर्ण ही वल्यांसाठी फेमस आहे. पार म्हणजे अशी ही गेली ती पाटसारखा आहे बघा. साईज खूप मोठी आहे. त्या पाठी रोज होतोय. ह्या साईडला बघ, पाण्यामध्ये. हा बघा, इकडे आहेत अजून. इकडे बघा, इथे एक आहे असा. हे जमिनीवर असे असतात बाहेर आलेले, आणि याच्या आतमध्ये गिर असतो. तुम्हाला दाखवतो घरी गेल्यावरती. आहेत रोहित. अशी पूर्ण कांदळवनाची झाडं आहेत, मँग्रोजची. त्यातून चाललो आपण. आहेत भरपूर आहेत. कुठे भेटला? रोहितलाही भेटला, एक शिपा भेटला बघा. अशी शिपे असं म्हणजे म्हारी असते मोठी. रोहितला भेटला इथे बघा. इकडे काढतो रोहित. कमी
म्हणजे कमी भेटतात पण. इकडे बघा हे आहेत ना, ही आहेत आपले वले बघा, असे वले असतात. मग टिपतोय हे बघा, इथे पण आहेत, भरपूर आहेत, खूप सारे आहेत. मी पाण्यामध्ये अडकलेत. अगरे हे बघा, हे वल्यांचा प्रकार आहे. तुम्हाला घरी दाखवतो फोडून वगैरे कशा असतात ते. इकडे बघा एका ठिकाणी किती आहेत बघा, एका ठिकाणी 4 भेटला आपल्याला. वगैरे इथे मोठा आहे, इथे पुढं पण आहे. ह्यांचं सीझन चालू झाल्यानंतर आहे ना, हे खूप येतं एकदम. आले तर ना खूप भेटत मिळतात असे आमच्या गावामध्ये. तर खूप लोक येतात काढायला. इकडे इथे मोठा आहे बघा. असे पूर्ण असे शंकाच्या आकाराचे असतात. काही लोकांना माहिती पण असेल. आम्ही यांना बोलतो वले, वले. इकडे पण आहे. ते पुढे खूप आहेत बघा. असा पूर्ण आतमध्ये पाट जातो ना, पाट, त्या पाटामध्ये खूप असतात. तिकडे बघा, हां चिखला त्या इथे बघा आहेत. आपण सगळं जमू जातोय, जेवढे भेटले तेवढे. इथे पण आहे, इथे खूप आहे बघा. इथे बघित आहेत 1 2 3 4 5 6 भरपूर आहेत. 10 भेटते आपल्या इथे. मोठ्या मोठ्या साईजचे रोया रे, साईज मोठी मोठी आहे मित्रांनो. इथे खूप आहेत ह्याच्यामध्ये. हा बघा इथे काय पाणी भरलं ना तेव्हा आता वरती अडकला आहे बघा, पुढे झाडावरती अडकलं आहे बघा. घेतो आपण त्याला. आता आपण इथून बाहेर चाललो आहे. इथले आपण जमवले, पुढे बघूया आता. तर मित्रांनो आम्हाला इथे भरपूर भेटले वले. तर आता आम्ही इथून बाहेर पडतो आहे. खूप चिखल इथं आहे. आणि असे पूर्ण हे कांजरवाण्याची पूर्ण झाडं आहेत. अशी पूर्ण ही असतात, यांची मुळं खूप अशी वरती असतात. हे घे पिशवी भरली आपल्याला आधी ना, अजून भरायची आहे, अजून भरायची पिशवी. आपण आता बाहेर पडू इथून. बघा इथे रोया मोठा आहे बाई. इथे याला पण हे रोया मोठा आहे, असं अवकाश आहे. चिखलाची चप्पलची पण वाट लागली. हे बघा आम्ही इकडे आतमध्ये शिरलेलो, रोहित येतोय. चिखल्यामध्ये पाय अडकतात ना, त्याने चालायला भेटत नाही. हे बाई हाय पायाखाली बघ. हां चला मित्रांनो, माझी चप्पल तुटली एक, तर खाडीमध्ये चप्पल भेटली बघा. ही माझी चप्पल आहे आणि ही भेटली मला खाडीमध्ये. काहीतरी जुगाड काय असं, पाय कट झाला ना खाडीमध्ये. खाडीमध्ये तर पाय कट झाला ना, पटकन भरा होत नाही. त्यामुळे ही चप्पल माझी आहे होती, ही तुटली लेफ्ट साईडची, तरी भेटली मला खाडीमध्ये वाहत आलेली, ती घातली. त्याला काहीतरी जुगाड करायला लागतो आपल्याला, त्याशिवाय नाही, नाहीतर एकाचे 2 होतील. तर इथं मस्त मोठा बीड आहे खेकड्याचा. चाललो पुढे आम्ही, बघूया अजून भेटले थोडे तर. इकडं थोडं पाणी पण भरायला लागेल. पाणी भरायच्या आधी आपण क्रॉस करू. काय इकडे बघा सुकळ्यावरती, इथे काय इथे पुढे मोठा आहे, जाम मोठा आहे. इकडे रोज शोधतोय आतमध्ये. अशी पूर्ण ही आहेत ना, चिखलाचा भाग आहे ना, तिकडे खूप असतात. हे बघा इथे पण आहे एक साईज छोटी थोडीशी, पण घेतो आपण. अशा आतमध्ये असतं खूप. फक्त नजर थोडीशी दिसणं पाहिजे, पटकन दिसतं आपल्याला ते. इकडे शोधतोय आपण असं पूर्ण. तर मित्रांनो बाहेर पडल्यानंतर आपल्याला ह्या भागामध्ये आहेत ना एवढे वले भेटले. इकडे बघा आपण जमवून ठेवले आहेत, हे पूर्ण आपले वले आहेत. आता इकडे रोज जमवतो पिशवीमध्ये. इकडे बघा पूर्ण पिशवी भरायला आली आमची. एक टाकतो पिशवीमध्ये. भेटतील तेवढे घे चल, भेटतील तेवढे जमवत जाऊ पटापट. त्याच्यात पण भरू काय अर्ध कशामध्ये ह्याच्यामध्ये फाटणार नाही. घे नंतर घे. चल पुढं. तर मित्रांनो आपण आता खाडीच्या पलीकडे आहोत.
आपल्या इथं बऱ्यापैकी वले मिळाले. आता आपण इथून आहे ना खाडी क्रॉस करून चाललो आहे बाईकडे. मी रोहित हातपाय होतोय. आपल्याला आता पाण्याला पण भरती लागली आहे बाईकडे. आता पाणी पण पातळी आहे ना ती वाढत जाईल. त्यामुळे आपण ह्याच्या आधी आपण तिकडे क्रॉस होऊया. तिकडे आपलं गाव राहिलं तिकडे राहिलं. आपण तिकडं साईडला बघूया भेटतं का आपल्याला. आपल्याला ह्या साईडला खूप मिळाले वले ह्या अशा कांदळवनामध्ये. आपण तिकडे चाललो आहे. तिकडे आपलं गाव राहिलं. तिकडे बघा आपल्याला दिसत पण असेल गावडीचं मंदिर. तिकडे आपलं गाव राहिलं. ते मित्रांनो त्या साईडला पाऊस खूप पडतो जोरामध्ये. तर हा पाऊस हळूहळू आपल्याकडे येईल. तर आपण आता इकडे जाऊया क्रॉस होऊया. तर मित्रांनो बारीक बारीक पाऊस पडतो इकडे गावाला. आता पण पाऊस पडतोय बारीक बारीक. तर इकडे पाऊस केळशीमध्ये खूप जोरात पाऊस पडतोय. तर हळूहळू पाऊस इकडे आपल्याकडे येईल. आता मी आमची खाडी क्रॉस करतोय. इकडे हातामध्ये आहेत पिशवीमध्ये. अगदी रोहितच्या हातामध्ये आहेत वले. हे बघा आता इथं एवढा पाणी झाला डोकरा एवढा. मागाशी डोकरा पाणी तिथं मध्ये होत होता. आता पुढे आता बघा तिथे पाणी जास्त होतोय का. एवढंच पाणी आहे ना. थोडंच फक्त वाढलं पाणी. एवढंच पाणी झालं. मित्रांनो आपण तिकडून खाडी क्रॉस करून इकडं आलो. मित्रांनो आता इकडं थोडंसं ना हे केलं खोदून बघितलं कोयतीने. तर आपला इथे शिपे भेटले. इकडे बघा शिपे अजून आले नाही प्रॉपर पण भेटले आपल्याला कसे तरी. इकडे बघा हे शिपे म्हणजे म्हारे आहेत. त्याला आपण शिंपड्याचा मोठा प्रकार असतो त्याला म्हारे बोलतात. पण आमच्याकडे याला शिपे बोलतात. आणि हे आपण मेन पकडायला आलो आहे कुठले हे वाले. हे वले आहेत आणि हे शिपे आहेत मोठे मोठे. बघतोय अजून हा बघा इथे भेटला मस्त मोठा साईजचा. ते इथं आहेत असे कोयतीशी फक्त फिरावं लागते आपल्याला. मग कटकन आवाज येतो त्याच्यामध्ये भेटतात. ते बघूया एकदा ट्राय करून. इथे आहेत करूया बघ यामध्ये इथं आहे. हा बघ मस्त एक नंबर इथं आहेत मस्त. मित्रांनो ते कोयती मारले मगाशी आम्ही तर भेटले आम्हाला. तर बघूया इथं बघूया आता भेटतं का आपल्याला. ते 3-4 भेटले रे आपल्याला ना. हा बघ एक नंबर. एका ठिकाणी मित्रांनो 4 भेटले मस्त. 4 मस्त मोठे मोठे. मित्रांनो आपल्याला एवढे इथे मोठे मारे भेटले. 4 भेटले मोठ्या मोठ्या साईजच्या एका ठिकाणी. तर थोडं बघतो आता आपण खोदून कोयतीने भेटलं तर अजून. कोयती आपली हे कोयती टोक असते ना त्याने असं त्या लाईनी मारायच्या. तर त्याला असा काटकन आवाज येतो. दाखवतो तुम्हाला मी. भेटला हे बघा साईज छोटी आहे. तो आपण घेतोय आपण साईज. मित्रांनो ह्या चिखलामध्ये आपण कोयतीने आपल्या ना ते 10 म्हारेही भेटल्या म्हणजे शिपे भेटले मोठे. तर हे आपण जमवतोय रे ना. चला मस्त होता. मी ट्राय करायला आलेलो शिपे भेटतात का म्हणून. तर भेटले आपल्याला मस्त नशिबाने. हे बघा मस्त मोठे मोठे आहेत साईज एकदम. आपल्या मगाशी मिळाली रोहित ना 3-4 मिळाले. सगळ्या पिशवीमध्ये वले आहेत. इथे पण आहेत वले आणि ह्याच्यामध्ये पण आहेत भरपूर. हे पण आहे शिपे पण आहेत मोठे मोठे. त्यात आपण इकडे आपल्याला हातपाय धुऊया. पाणी आहे मस्त विहिरीमध्ये तर. आणि थोडं स्वच्छ क्लीन करून घरी घेऊन जाऊ. पहिला आपण हातपाय धुतो रोहित आणि मी. रोहित पाणी काढतोय हे सगळं आपलं क्लीन करायला. इकडे बघा आपण हे घेऊन आलो खाडीमधून. हे आहेत आपले वले. हे बघा असे वले असतात. एक शंखचक्राचे असतात. आतमध्ये मस्त गिर असतात मध्ये. मग दाखवतो मी घरी गेल्यावरती. आणि हे तुम्हाला माहिती असेल हे म्हारई आहे. आपण मोठे शिपे असतात ह्याला बोलतो. मी शिपे बोलतो याला. तर मित्रांनो इकडे आम्ही मगाशी शिपे आणि हे आणले वले आणले. तर आईने इकडे मस्त टोपावरती चुलीवरती ठेवले बघा. तर हे शिपे काढतात. ह्याचे शिपे जे हे शिपे आहेत ना म्हणजे म्हारई आहेत ना ते उकळल्यानंतर त्यांचे दोन्ही साईज ओपन होतात. हे आपण मगाशी उकळत ठेवलेले. तर मस्त आहे दोन्ही साईड चिपकलेले असते ते ओपन होते. अशी पूर्ण बंद असतात तर ते ओपन होते. इकडे बघा इकडे बघा आईने हा पाणी पूर्ण यातला गाळला
गाडून घेतला आणि पाणी कामाचं नाही आपल्या. हे आपण टाटामध्ये इकडे असे काढतोय या शिप्यामधून गीर. तर हे यातमधले ते निघतात गीर ह्याच्यामधून. बघा आता हे कवच असते ना, ह्याच्या आतमध्ये एका शिंपलेला चिपकलेला असतो असं गीर. हे बघा असं, हे आपल्याला घ्यायचे आहेत असे आतमधून. अशा प्रत्येकातून पटकन इझी निघतात ते. एकदा उकळल्यानंतर आहेत ना ते पटकन निघतात असे हातानं काढल्यानंतर. पण आपण हे पण नंतर साफ करू. अजून फक्त काढून घेतो आधी आपण सगळ्यामधून. टोपामध्ये उकळले आहेत ना, हे आहेत वले भरपूर आहेत. तर असं आपण एक घेतो आहे, मस्त गरम आहेत आणि आपण ते फोडतो आहे इथे. इकडे आता आपण फोडतो. इकडे बघा आपण 2 फोडले. अशा आतमध्ये असतात घर असतात मध्ये, ह्या वल्याच्या आतमध्ये असे शंकासारखे असतात. आणि दाखवू तुम्हाला कसे फोडतात ते. बघा असे गोल गोल फोडत जायचं. हे बघा अशा आतमध्ये ही असतात ग्रीन कलरचे घर असतो. ह्याच्या आतमध्ये शेवटपर्यंत असा असतो आतमध्ये फिरून फिरून. पण इथपर्यंत पण घ्यायचं, खाली पूर्ण माती असते. तर आपण असे वरच्या काही घेतो आपण. हे खूप औषधी असतात वले. ज्यांचे पाय वगैरे दुखतात ना, म्हणजे म्हातारे वयस्कर लोक जे असतात त्यांचे जे पाय वगैरे वळतात ना माझे, तर त्यांच्याकडे खूप औषधी असतात. आणि हे कसं आहे वर्षातनं एकदा तरी खायचं. तर आम्ही गावी आलो ना मेमध्ये, तर आम्ही खातो असे हे खाडीमध्ये जाऊन. कारण खूप येतात खाडीमध्ये मे महिन्यामध्ये. किंवा असे असतात पूर्ण स्प्रिंगसारखे असतात. हे खालच्या भागा येत नाही, आपण फक्त मधून घेतो आहे. आपण अजून पूर्ण क्लीन करायचं बाकी आहे, फक्त फोडून घेतो आधी. खूप सारे आहेत. असे घ्यायचं, फोडायचं गोल गोल. हे बघा आधी असं निघतात ते पटकन, मग खेचून पूर्ण आतमध्ये स्प्रिंगसारखे असतात बघा असं. अजून ह्याचं क्लीन करायचं बाकी आहे, दाखवतो तुम्हाला मी. कटिंग पण करून दाखवेन तुम्हाला. पाऊस चालू झाल्यानंतर आहे ना, हे खूप सारे वले आहेत ना, हे खूप अशी जमिनीतून वरती येतात. तेव्हा असे आजूबाजूचे आमच्या गावातले काही लोक आहेत ना वगैरे, किंवा आजूबाजूचे काही गावं आहेत ना, ही सर्व लोक आमच्याकडे येतात खाडीमध्ये हे काढायला. आणि मस्त लागतात मित्रांनो हे. हे बघा असे असतात पूर्ण. असे आतमध्ये नाही, असे पूर्ण गोल गोल असतात आतमध्ये. तर आपण फक्त इथपर्यंत घेतोय, ह्याच्या खालचा भाग घेत नाही आपण. असं पूर्ण असं आतमध्ये. तर आपण असं घेतो बघा हे भाग. हा जो घर आहे ना आपण घेतोय. इकडे बघा पूर्ण आपण या दगडावरती हे पूर्ण वले फोडले आणि वल्यामधून हे निघाले, एवढे घर निघाले बघा. असे पूर्ण स्प्रिंगसारखे आहेत, स्प्रिंग्सच्या आकाराचे आहेत घर हे. अजून ह्यामध्ये थोडा चिखलपणा आहे, आपण साफ करणार आहोत. हे वले आहेत, हे वल्यांचं घर आहे. इकडे हे शिप्यांचं घर आहे. तर आपण हे दोन्ही पण साफ करू, पूर्ण क्लीन करूया. तोपर्यंत आपण हे थोडं क्लीन करून ठेवूया. तर मित्रांनो आता आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. मित्रांनो खूप टाईम गेला आपला. इकडे बघा आपण हे जे आहेत ना, हे वले आहेत, साफ केले पूर्ण धुवून वगैरे. तर हे आहेत आपले शिपे. त्या शिपे पूर्ण मटणासारखे लागतात. आणि इकडे आपला कढई ठेवले. इकडे कांदा घेतले आपण, टमाटर, मिरची, कोथिंबीर, लसूण. त्याच्यावरती आपण हे सगळं बनवणार आहोत. दोन्ही पण मिक्स करणार आहोत. इकडे पहिलं आता तेल तापलेलं आहे. पहिलं आपण लसूण टाकतो यामध्ये. ते चांगलं तापलं आहे, चांगली लसूण परतून घेऊ. मग आपण कांदा टाकू याच्यामध्ये. लसूण चांगली थोडीशी परतले. थोडासा कांद्याचा कलर आहे ना बदलल्यानंतर आपण थोडासा टमाटर टाकू. मिरची आणि टमाटर टाकतोय. हे दोन्ही सोबत टाकतोय आपण. मित्रांनो इकडे आता टमाटर कांदा वगैरे आपला मस्त परतून घेऊया.
मग आपण नंतर हे शिपे आणि वडे टाकून घेऊ याच्यामध्ये. आता आपण हे घेऊया, मसाला टाकूया. नंतर आपण धना पावडर टाकूया. नंतर अजून कसं हळद टाकू आपण आणि गरम मसाला टाकू. तोपर्यंत हे दोन एकदा हलवून घेऊ. आता आपण ह्याच्यामध्ये हळद टाकूया थोडीशी. आणि थोडंसं 1 चम्मच आपण गरम मसाला टाकतोय. थोडंसं आपण यामध्ये ना पाणी टाकून घेऊया, थोडंसं, जास्त नाही, थोडंसं करून, म्हणजे खाली मसाला पूर्ण करपणार नाही. तर मित्रांनो, आता आपण ह्यामध्ये आहे ना आपले हे वले आणि शिपे टाकूया, कारण की मस्त मसाला बनलेला आहे आपला. तर पहिले आपण वले टाकून घेऊ. हे दोन्ही पण आपण एकदम एकत्र टाकतोय यामध्येच. चांगले मस्त साफ केलेलं आपण. एकदा हलवून घेऊ म्हणजे सगळीकडे मसाला लागेल. आपल्याला हे सुके सुकेच पाहिजेत, कारण की सुक्यांची मस्त होते. आणि आपण याच्याबरोबर मीठ पण टाकून घेऊ, म्हणजे कसं सर्वकडे मीठ लागेल. तर आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया. हे बघा, इथे अंदाजानुसार आपण याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकला आणि चांगले हलवून घेऊ, म्हणजे सगळीकडे मीठ लागेल. हे कसं जास्त यामध्ये मीठ टाकायची गरज नसते, कारण की कसं हे खाडीमधले असतात ना, यांच्यामध्ये थोडासा खाड पण असतोच. आता आपण यावरती झाकण ठेवूया, म्हणजे चांगली शिजली वाफेवरती ते. आपण बघ 15-20 मिनिटांनी बघूया. तर मित्रांनो, इकडे 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण इकडे ओपन करून बघूया आपण शिजलेत का ते. मस्त झालेत, सुके सुके झाले एकदम. असं वाटतं एकदम चिकनसारखं वाटतं, चिकन मटनसारखं वाटतं. खतरनाक. स्मेल पण मस्त सुटला घरामध्ये. आणि हे आहेत ना आपले शिपे, ते सेम मटणासारखे लागतात. तर मस्त इकडे आपले शिपे आणि वले रेडी झालेले आहेत. 1 नंबर. असं वाटतं सेम मटण आणि चिकनसारखे वाटत आहेत. वा, मस्त खतरनाक. तर मला जी टेस्ट सांगतो कशी आहे ती. 1 तुकडा मोडून भाकरीचा, म्हणजे भाकरीसोबत मस्त लागतात खायला. कोथिंबीर कट केली मग अशी आपण थोडीशी टाकून घेऊ यावरती. म्हणजे अजून मस्त लागेल. मस्त. मित्रांनो, इकडे बघा, आपलं मस्त हे शिपे आणि वले आणलेले, त्याची मस्त रेसिपी बनवली आपण. इकडे बघा, भारी सुके एकदम भारी वाटतात. तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आली ती. सेम मटन, 1 नंबर. एवढा टेस्टी झालेत ना, खूपच भारी झाले. सेम मटन चिकनसाठी टेस्ट आले आहे. आणि हे शिपे आणि वले 1 नंबर लागतात मित्रांनो. आता हे आम्ही खातो म्हणून आम्हाला माहिती आहे. तर मित्रांनो, हे शिपे आणि वले 1 नंबर झाले, टेस्टी झाले एकदम. तर मित्रांनो, आपण खाडीमध्ये गेलेलो दुपारी, शिपे आणि वले घेऊन आलो. मस्त याची रेसिपी केली, एकदम भारी झाली, झकास. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हातचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटू असे का नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.